जिंदगी साडेसातीत आहे का साडेसाती जिंदगीत हीच कळा ना आता. बसतंय कसं गार असेल ना. चकल्या कशा केले ते किसलंय आम्ही बटाटे भिजलं रात्री मग सकाळी किसलं मग काय व्हिडिओच काढतोय. तर ह्यो आहे हर्षद आपल्या आत्याचा मुलगा आहे. कशाच काय निवांत काय चाललंय ब्लॉग काढतोय काय करतोय काय निवांत निवांत कशात जायचं रानात जायचं भिजवाय बाबा स्वयंपाक केला का नाही भिजवाय जायचं स्वयंपाक नाही आता आल्यावर करायचं जेवाय खाली का ना मटन मटन नाही उपासाला मटन केलं मग काय होमगार्डचं काय जातो नाही ना आपल्याला रवी न्यायला आलाय तर मग रवी आता कामावर सोडतोय आपल्याला मग रवीने आपल्याला कामावर सोडलं तर टायर रवी काय म्हणतो तुला आहे का सवय असली तरी की चालू तुम्ही सगळं झालं चालू रवी न्यायला आलाय ना आपल्याची कसं ह्याच्यात नेक्सन मध्ये बसून आला ना होय बाया ए अरे खरं बोल की बुवाची जेसीबी घेऊन पण बुवा जेसीबीचं आपल्याकडून झालं चाकाचा घोटाळा एक चाकच फेराना कांद्याचे 2-3 कॅप आणते कसं तरी गाडी पळत परत मग तिथं दुसरी मशीन आली ते मग त्या ऑपरेटर भैयाला म्हणलं भावा आपली जेसीबी काढून दे तेवढी भावानं काढून दिली ओके मध्ये तर आपण आलोय राहणार आता मोटर चालू करायची आणि मका भिजवायची आपल्याला मका सुकायला लागली आहे तर त्या दिवशी आपण लिकेज काढलेलं आपलं सक्सेस झालंय तर लाईट गेली ती 2:30ला आता वाजले त्या का नाही 4:40 झाली ती आता लाईट आली आता 20 मिनिटात किती भिजवून व्हायचे बघितलं ती एक सारा होणार भावा जिंदगी साडेसातीत आहे का साडेसाती जिंदगीत हीच कळा ना आता हे आपलं वरचं तुकडं थोडं तरी ओलं या आणि मका इथलं लालग सुकायला लागले 3 दिवसाला पाणी द्यायला लागते 3 दिवसाच्या पुढे ठिकाणच अरे तू पळतो कशाला रट्टाळ्या हातातलं सँडल थांब अरे सोमा तू पळत जाऊ नको बाळा हो पलीकडे गेलं चिकन सोमा लागलं नाही ना बाळा बस तिथे कुरकुर फुटते का तुला ए माट्या बस घरी जा घरची वराड दिली अरे जा घरी जाऊन का तर मस्त पैकी संध्याकाळचा आपला हरभरा खायला चाललाय